नमस्कार मंडळी, आज पुन्हा आली आहे मी. आज आपण द्वारकाला जाणार आहोत विरारच्या. आता आम्ही विरारला ईस्टला आलो आहोत फुलपाड्याच्या इथे. हे बॉम्बे बर्गर दिसतंय, तिथे आपल्याला रिक्षा पकडायची आहे. शेअरिंगने आपण चाललो आहोत. तो शेअरिंग पर पर्सन 50 रुपये आहे. सो आमचा पूर्ण ग्रुप होता, आम्ही आमच्या ग्रुपने चाललेलो. तुम्हाला इथून शेअरिंग पकडायची आहे 50 रुपयाची. तिथपर्यंत तुम्ही वेटिंगलाही त्यांना थांबवू शकता. ठीक आहे. सो बघा आता हा पूर्ण एरिया, इथे तुम्हाला रिक्षा पकडायची आहे द्वारकासाठी. ठीक आहे. आपण आता रिक्षात बसून चाललो आहोत. सो आपला आता प्रवास स्टार्ट झाला आहे. हे रिक्षामधले दादा आहेत, ही आमची सोना आहे, आम्ही बसलो आहे. त्याच्यानंतर शुभांगी, मीनूताई आणि मी. एका रिक्षामध्ये 4 सीट घेतात ते. हा रोड आहे पूर्णच खूप सुंदर असं आहे, आतमध्ये आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये घेतात. हे पार्किंग झोन आहे. इकडे पार्किंग एरियामध्ये तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता. आमच्याबरोबर हे दादा होते. ह्या दादांची आम्ही रिक्षा करून आलेलो होतो. हे दादा आहेत बघा, ही त्यांची रिक्षा आहे. त्यांनी आमच्याकडून पर पर्सन 50 रुपये घेतलेले आहेत. हाय, आपण आता द्वारकाला आलो आहोत. आपण गुजरातच्या द्वारकाला नाही आलो आहोत, आपण विरारच्या द्वारकाला आलो. मिनी द्वारका आहे हे. मी तुम्हाला स्टार्टिंगपासूनचा व्हिडिओ टाकेल मध्येच मी बोलते. सो आता मी माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलबरोबर आलेली आहे. सो आपण आता जाऊया, मी सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये टाकेल. चला मग बघूया आपण. ही माझी गँग आहे. पाठीमागे बघा द्वारकाचं मंदिर आहे. हे चप्पल स्टँड आहे, तिथे विनामूल्य चप्पल तुम्ही ठेवू शकता. आणि इथे तुम्हाला टाईम वगैरे सगळं दिलेलं, द्वारकाधीश मंदिरचा दर्शनाची वेळ वगैरे काय आहे सगळं बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मंदिरात प्रवेश संबंधी सूचना. इथे जीन्स किंवा शॉर्ट्स वगैरे हे कपडे घालून यायचे नाही आहेत. त्याचं पालन करा, तरच तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल. संडे असल्या कारणाने इथे आज फार गर्दी आहे. तुम्ही बघा, कारण हे दुपारचं मंदिर बंद असतं. 12 वाजता बंद होतं मंदिर, ते दुपारी 4 वाजता चालू. आता हे पाठीमागचा एरिया आहे. इथे असं मन्नत मागितली म्हणजे असं आपण काय जे पण काय मनात धरू असं मागितलं तर ते आपलं पूर्ण होतं. इथे पैसे टाकायचे असं आहे. हे असं पाठीमागे असा देखावा असा केलेला आहे मंदिराच्या. सो मंदिराच्या पाठीमागे खूप लोक असं दर्शनाला येऊन ते पैसे वगैरे टाकत आहेत. ज्यांची जी काही इच्छा असेल ते बोलत आहेत आणि पैसे टाकत आहेत. बघा, असं वृंदावनसारखं केलेलं आहे त्यांनी द्वारकाधीशमध्ये. ठीक आहे, छोटंसं असं छान केलेलं आहे. आम्ही संध्याकाळी गेलो, त्यामुळे आम्हाला निघता रात्र झाली होती. आम्ही संध्याकाळच्या दर्शनासाठी गेलो. द्वारकाधीशचं दर्शन झालेलं आहे. आपण आता निघालोय. आता आपण विरार स्टेशनला जाणार, तिथून मग भाईंदरची ट्रेन पकडणार. सो सगळ्यांनी लॉग बघा, सगळ्यांनी सगळे डिटेल्स बघा. सो नेक्स्ट लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया. थँक्यू सो मच, बाय बाय.